आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्या। मुंब्रा येथील MIMच्या नगरसेविका सेहर शेख यांच्या हिरवा मुंब्रा विधानावरून सुरू असलेला वाद आता अधिक चिघळलाय। सेहर शेख यांच्यानंतर आता इम्तियाज जलील यांनी देखील मुंब्राच काय, भविष्यात महाराष्ट्र हिरवा करू अशा प्रकारचं विधान केलं। तर आम्ही आमचा ध्वज फडकवू, यात कोणाला अडचण असण्याचं कारणच नाही असं जलील म्हणाले। मुंब्रा इथल्या निकालामुळे राजकीय समीकरणं बदलली असताना जलील यांच्या या वक्तव्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आणि MIM यांच्यात मोठा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही। हम पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुंब्रा की क्या बात कर रहे हैं तुम। आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। मला वाटते इम्तियाज जलील आपली औकात आणि आपली परिस्थिती विसरले आहे। त्यांनी जे म्हटलं की सिर्फ मुंब्रा नहीं, पूरी महाराष्ट्र को हरा करेंगे, छत्रपति की औलादें और छत्रपति के भक्त और उनका खून हमारे अभी भी शरीरों में दौड़ रहा है। तुम नहीं, तुम्हारे 7 पीढ़ियाँ ऊपर से नीचे आए तो वो भी हरा नहीं कर पाएंगे महाराष्ट्र को। इतना एवढा मानसिकतेचे जे पद्धत आहे, मला वाटते की इम्तियाज जलीलला तमीज हा विसरलेला आहे। आम्ही मायनॉरिटी म्हणून, अल्पसंख्याक म्हणून या देशामध्ये त्यांना आपले घरामध्ये, आपल्या देशामध्ये खपून घेत आहे। त्याचा अर्थ हे नाही की सगळ्यांनी बांगड्या घालून बसलेले आहे। ज्या दिवशी आम्हाला दाखवण्याची वेळ आली तर 15 सेकंड आजही काफी आहे। तुमच्या स्वप्नातील हिरवं करणं हा पूर्ण होणार नाही।